लोकमत. पुढे पुढे शिवसेना आणि शिवसेना पक्षचिन्ह कुणाला मिळणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. पण त्यातच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षप्रमुख पदावरही टांगती तलवार आली आहे. 23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपुष्टात येतो आणि त्यामुळे ठाकरेंचं पक्षप्रमुख पद जाणार की राहणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे. ठाकरेंचं शिवसेना पक्षप्रमुख पदही धोक्यात. 23 जानेवारीला पक्षप्रमुख पदाची मुदत संपणार. ठाकरेंचं पक्षप्रमुख पद राहणार की जाणार? निवडणूक आयोग काय निर्णय देणार? शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून ठाकरे आणि शिंदेंमध्ये वाद सुरू असतानाच आता उद्धव ठाकरे यांचं शिवसेना पक्षप्रमुख पदही कायद्याच्या कचाट्यात अडकलंय. कारण 23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपतोय. त्यामुळे आता निवडणूक आयोग याबाबत काय निर्णय घेतं? ठाकरेंचं पक्षप्रमुख पद कायम राहतं की गोठवलं जातं असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांना मात्र पक्षप्रमुख पदी उद्धव ठाकरेच राहतील असा विश्वास आहे. हमारे पार्टी का प्रेसिडेंट कौन होना चाहिए ये हमारी पार्टी तय करेगी और हमको जैसे शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे वो आजीवन पार्टी के अध्यक्ष रहे. जब चुनाव आयोग ने कोई संहिता बना दी तो हम उनके मुताबिक हम 2 साल बाद 3 साल बाद चुनाव लेते थे. मुझे लगता है उद्धव ठाकरे भी पार्टी के पक्ष प्रमुख है और वही पार्टी के प्रमुख रहेंगे. खरं तर 20 जानेवारी रोजी निवडणूक आयोगातील सुनावणीत उद्धव ठाकरे यांचं पक्ष प्रमुख पद कायम राहण्यासाठी ठाकरे गटानं जोरदार युक्तिवाद केला. प्रतिनिधी सभा घ्यायला आणि नेता निवडीला परवानगी मिळावी यासाठी 2 अर्जही ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगात दाखल केले. पक्षप्रमुख निवडीसाठी प्रतिनिधी सभा घ्यायला परवानगी देण्याची मागणी ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी केली. जर मागणी मान्य होत नसेल तर पक्षप्रमुख पदाला मुदतवाढ देण्याची मागणीही करण्यात आली. त्यामुळे जाणकारांनाही ठाकरेच पक्षप्रमुखपदी राहतील असं वाटतंय. सामान्य सर्वसाधारण निकषाप्रमाणे एखादा पक्षप्रमुख असेल आणि त्याची निवड होऊ शकत नसेल त्या विहित कालावधीमध्ये तर ते कंटिन्यू राहतात. म्हणजे पुढे त्यांना कंटिन्यू जे काही त्याला त्यांची जोपर्यंत नवीन अध्यक्षांची पक्षप्रमुखांची निवड होत नाही किंवा त्यांचीच नव्याने पक्षप्रमुख म्हणून निवड केली जात नाही तोपर्यंत ते कंटिन्यू राहू शकतील असं मला वाटतं. एकंदरीतच ठाकरेंच्या शिवसेनेला पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे राहतील असा विश्वास आहे. पण त्यांचा हा विश्वास खरा ठरतो की ठाकरे सेनेचा भ्रमनिरास होतो हे निवडणूक आयोगाच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढली बातमी अशी आहे की पंतप्रधान